म्हणजे असा काही आग्रह नाही की आमकंच आहे, फक्त शक्य झालं तर अशा प्रकारे. आणि जसं आता हे आम्ही तयार केलं, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात मुलं आहेत, जी सध्या तरुण मुलं याचा वापर करतात. प्रत्येकाने जमेल तेवढ्यांनी या पद्धतीने पण प्रयत्न केला पाहिजे. तर जसं मी म्हटलो, मी समप करतो, काही राहिला असेल तर तुम्ही मला प्रश्न विचार, आपण त्याचं उत्तर देऊ. ब्रँड पण तयार केला आहे. शिवनेरी हापूस आपण आपल्या एक्झिबिशनमध्ये त्याचं अनावरण पण केलं होतं आणि त्याचा जी स्लोगन आहे सजीव का स्वाद, त्याचं ते पण आपण केलेलं आहे. आता फक्त परत एक लक्षात घ्या की आपण हे जी आय मानांकन जे मिळालेलं आहे ते शिवनेरी हापूस या नावाने मिळालेलं आहे. दुसरा मुद्दा शेतकरी आहेत म्हणून सांगतो की याचं आपल्याला ह्या वर्षीपासून, आता जसे आपण घेतले, पुढच्या वर्षी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल. जेव्हा आपलं फायनल होईल त्यावेळेला सगळ्यांचे मिळून एक लक्षात घ्या, शासनाने मदत करणं, जी आयला फायनान्शियल मदत करणं इथपर्यंत लिमिटेड राहील. केव्हीकेने आपल्याला आपल्या वतीने अर्ज करणं इथपर्यंत लिमिटेड राहील. मार्केटिंग करणं हा शेतकऱ्यांचाच भाग राहील, हे लक्षात घ्या आणि विसरू नका. जर आपण म्हणायला लागलो याने हे करावं त्याने ते करावं, कोणाला कोणी काही करत नसतं, लक्षात घ्या. म्हणजे आपण बाकी याला बघायला नको. म्हणून सगळ्यांना इथून पुढे आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल, आपले फॉर्म रजिस्टर करावे लागतील. आपल्याला एक चांगली 4-2 कार्यकर्ते मंडळी काम देणारे शोधावे लागतील आणि त्याच्या आधारे करावं लागेल. कारण शिवनेरी हापूस हे कुणा एकट्याची मालकी नाही. या जुन्नर आंबेगाव तालुक्यातल्या प्रत्येक आंबा विकणाऱ्या माणसाची ही मालकी राहणार आहे. पण ज्या वेळेला जसं म्हणतो की भारतीय रेल राष्ट्रीय संपत्ती आहे आणि मग कुणी पार ते डबे चोरून न्यायचे, तसं त्या शिवनेरी हापूसला आपल्याला चालणार नाही. प्रत्येकाने तिथं लक्ष द्यावं लागेल. शिवनेरी हापूस नावाचा व्यक्तिगत कोणाचाही ब्रँड असू शकणार नाही. व्यक्तिगत कलेक्टिव्हली आपला तो ब्रँड राहील सगळ्यांचा म्हणून. त्या पद्धतीने आपण पुढच्या वर्षीपासून जास्त लक्ष द्यावं लागेल. मला वाटतंय जर कुणाला काही विचारायचे असतील प्रश्न, विशेषतः पब्लिसिटी संबंध लक्षात घेऊन करा. आणि जर पुढचं तात्यासाहेबांच्या बागेत जर बोलवणार असाल एखाद्याने ठरवा, आणि मग त्यावेळेला शेतकऱ्यांच्या आपल्या आंबा बाग, आंबा पीक या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा करू शकतो. मला वाटतं एवढं बोलणं माझं आज पुरेसं होईल. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर निश्चित विचारा. मी तात्यासाहेब गुंजवांच्या बागेत युट्यूबर्स आहेत, त्यांना आपण पुन्हा एक हात जोडून पुन्हा विनंती करूया, तुम्ही जेवढा फॉलोअप आमच्यासाठी द्याल आणि आमच्यासाठी काम कराल तरच हा शिवनेरी हापूस त्या जगाच्या कोपऱ्यापर्यंत जाईल. अन्यथा यासाठी जे काळेसाहेबांनी जे आता प्रयत्न केले त्याचा विचार सर्वांनी करा. आणि आज जे ते बोलले की आपण बाकी विषय भरपूर आहेत. रवी थांब, यांना बोलू दे, यांना बोलू दे, थांब, यांना बोलू दे, मग आपण बोलू. तुमच्या काही जरी शंका असतील युट्यूबरच्या आणि पत्रकार मित्रांचे, त्या आम्हाला सांगा आणि त्याचे आपण उत्तर देऊ. त्याचे आपण उत्तर. सर्वसामान्य नागरिकांनी शिवनेरी हापूसच घ्यावा, यासाठी त्या शिवनेरी हापूसची वैशिष्ट्य जे ती वैशिष्ट्य आपण काय काय सांगा. बघा, शिवनेरी हापूसचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या भागातले शेतकरी अजिबात कल्टारा वापरत नाही. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे या गोष्टीला जर तुम्ही, मी म्हणून मुद्दाम म्हणतो की ज्या प्रसार माध्यमातल्या मंडळींनी जुन्नर मधलं पर्यटन अतिशय टोकाला नेलं, त्याच्यात सगळ्यात मेन USP सांगतो मी तुम्हाला, की अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडे लोक कल्टर वापरतात. इव्हन केशरवाले पण कल्टर वापरतात, मराठवाड्यात वापरतात. कल्टर वापरणं चूक आहे का वाईट आहे याच्यात आम्हाला जायचंच नाही. ज्यांना वापरायचं त्यांनी जरूर वापरा, पण आम्ही वापरत नाही एवढं 100%. सगळ्यात मेन USP राहील. कल्टरचं काय आहे की लवकर आंबा येतो, पण बागेची झाडाची खराबी होते आणि शेवटी तुम्ही केमिकल घातल्यावर कुठेतरी जातो. दुसरं, आंबा उत्पादकांना म्हणून सांगतो, रवीला माहिती आहे किंवा गायकवाड मामाला माहिती आहे, शिवरामला माहिती आहे, माझी बाग इतकी वर्ष झाली एकही साखा फळ नाही, एकही साखा नाही. म्हणजे साधी गोष्ट नाही, जे शेतकरी त्यांना कळेल. शेवटी बरंचसं काम हे तुमचं, तुम्ही काय देता खायला प्यायला त्याच्यावरती बरंचसं असतं. तर त्यातलं मी पहिला USP सांगेल की आमच्याकडे कोणीही कल्टर वापरत नाहीत, म्हणून शिवनेरी हापूस तुम्ही वापरा. दुसरी गोष्ट, आमच्याकडं रासायनिक खत वापरण्याचं प्रमाण पण फार कमी आहे. उदाहरणार्थ तसे मांजवरची झाडे, त्यांना कोण खत देणार आहे? काय खत मुद्दाम कोण देत नाही. फवारण्यांचं प्रमाण पण इतर महाराष्ट्राच्या भागापेक्षा प्रचंड कमी आहे आणि त्यामुळं हा आंबा गुणवत्तेने चांगला आहे. मी हापूस आंब्याची गुणवत्ता चांगली कशी
याच्यावरती देखील मी आता वेळ नव्हता किंवा मला माहित नाही तुम्हाला आवडल्यात का नाही क्लिप, त्यामुळे मी आवडतं घेतलं. अदरवाईज प्रत्येक मुद्द्यावर आम्ही क्लिप तयार केल्यात. 30 सेकंदात तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देते. तुम्हाला जर पाहिजे असलं तर मी एक क्लिप ऐकून तो दाखवली म्हणतो मगाशी ऐकून. म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर आहे. आणि खरोखर ज्याला हेल्थ कॉन्शियस राहायचं आहे त्यांनी शिवनेरी हापूस खा. दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सगळ्यांनी फिजिओलॉजी लक्षात घ्या. 50 वर्षांपूर्वी जे कोणी शक्य नाही, अशक्य आहे. 15 मे पूर्वी हापूस आंबा येऊच शकत नाही. कोकणात आपण आत्ता गेलो तर आत्ता हापूस आंब्याची जी रस्त्याकडेची झाडं आहेत त्यांना वरून फळं पडतात. मग जर त्यांची नैसर्गिक फळं आत्ता तयार होतात तर मग मार्च एप्रिलला कशी येतात? तर त्याला कल्टार असेल, बाकीच्या प्रॅक्टिस असतील, त्याला काही चूक आहे असं आमचं म्हणणं नाही. त्यांना 4 पैसे मिळवायचे ते त्यांनी त्यांची पद्धतीने करावं. आम्हाला कोणाशी तुलना करायची नाही, काहीच नाही. आमच्या भागात कमीत कमी रासायनिक वापर हा आमचा USP आहे शिवनेरी हापूस.